23 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवानं श्रीकृष्णाला विचारलं की तू आपल्या मुखानं सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानंच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधन आहेत: शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपलं सध्या सगळंच विपरीत झालंय. शास्त्रवचन म्हणावं तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानानं आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटतं, मी या गावंढळ बापाचं कसं ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. तसंच आत्मसंशोधनाचं आपण शोधन करतो ते कसलं, तर पांडव कुठं राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचं युद्ध कोणत्या ठिकाणी झालं. मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचं पुष्कळ संशोधन केलंय आणि कृष्णाचं जन्मस्थळ कोणतं, निर्वाण स्थळ कोणतं याची आता खात्री झाली आहे. मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठं झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटलीच नाही. त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलंसं केलं. आणि खरं म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेनं हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरं जन्मस्थान आहे. आपण जर आपलं वर्तन पाहिलं, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असं आढळून येईल की लोकांना जर ते कळलं तर लोक आपल्याकडे ढुंकूनी पाहणार नाहीत. आणि असं असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो. याला काय म्हणावं. अशानं का आपल्याला भगवंताचं प्रेम लाभणार आहे. आपला परमार्थ कसा चाललाय हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचं प्रेम कसं लाभणार. साधू संतांनी याच्यावरती एकच उपाय सांगितलाय आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो, यापुढं जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. देव खरोखरच किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो. नाम घेण्यामध्ये एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.